आहे कायद्याचा नवा कट्टा. फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. न्याय. आताची बातमी नाशिकहून. नाशिक पोलीस आयुक्त ऍक्शन मोडवर. काही दिवसांपूर्वी शालिमार चौकात एका अज्ञात रिक्षा चालकाने चारचाकी चालक वाहनाचा कट लागल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. काही नागरिकांनी व्हिडिओ शूटिंग घेऊन ती व्हायरल केल्याने नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र काही दिवस उलटले नाही, तसाच प्रकार शालिमारच्या खडकळी सिग्नल या परिसरात घडलाय. पुन्हा रिक्षा चालकांनी एका चारचाकी चालकाच्या इस्माला व त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा भद्रकाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अशा मुजोर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केलाय. या अनुषंगाने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक पोलीस अधिकारी यांना सूचना करत नाशिकमधील सर्व रिक्षा चालकांवर अनधिकृत रिक्षा चालवतात किंवा ड्रेस घालत नाहीत, ड्रायव्हिंग लायसन्स बाळगत नाहीत अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई पाहायला मिळते. मात्र वाहतूक पोलीस फक्त रिक्षा चालकांवरच कारवाई करणार की अशा मुजोर रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करणार किंवा गुंड प्रवृत्तीचे रिक्षा चालक यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई आता वाहतूक पोलीस अधिकारी करतील याकडे मात्र सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे. तर आपल्या सोबत आमच्या न्यूजचे प्रतिनिधी आहेत अमर सोळंके. आपण यांना विचारूयात. आपण कुठली पहिली आणि सध्याची नाशिकमध्ये रिक्षा चालकांची हाणामारी हा काय प्रकार आहे? काही दिवसांपूर्वी नाशिकच्या शालिमार चौकामध्ये जे आहे रिक्षा चालकाला एका चारचाकी चालकाचा मोठा वाद निर्माण झाला होता. काही नागरिकांनी ते व्हिडिओ व्हायरल केले होते. ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचल्यानंतर घटनास्थळी भद्रकाली पोलीस पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते. अज्ञात रिक्षा चालकाला पकडून त्याच्यावर भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल देखील करण्यात आला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच पुन्हा असाच प्रकार नाशिकच्या खडकळी सिग्नल या परिसरात घडला. पुन्हा काही नागरिकांनी तो व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस या ठिकाणी हजर होऊन त्या मुजोर रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा भद्रकाली पोलीस स्टेशन दाखल केला आहे. साक्षी, हा प्रकार घडला आहे. आपल्या पोलीस स्थानकात त्याच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले? काही दिवसांपूर्वी जो रिक्षा चालक एका चारचाकी चालकाला जी महिला होती तिला त्याने मारहाण केली होती, त्या अनुषंगाने त्या महिलाने भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे. की काही दिवसांपूर्वी जो रिक्षा चालक होता त्याच्यावर देखील भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आलेली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जे आहेत ते आता ऍक्शन मोड आहेत. संपूर्ण नाशिक शहरामध्ये जे मुजोर रिक्षा चालक आहे त्यांच्यावर आता कडक कारवाई करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त यांनी वाहतूक पोलीस अधिकारी यांना दिलेले आहे. साक्षी, अमर सोळंके यांनी घडलेल्या परिस्थितीचा खूप सुंदर असा आढावा घेतला आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सुरक्षेसाठी सक्रिय. पाहत रहा बीबीएस न्यूज मराठी.